हॅलो स्टुडंट्स. सो चॅप्टर आपले कोणतं संपलंय? अल्कोहोल, फिनॉल, इथर फिनिश केलं आपण. ओके, लास्ट लेक्चर पर्यंत इथरचे सगळं संपलेले, आपलं मेथड ऑफ प्रिपरेशन वगैरे सगळे झालेले आहे. ओके, आता नवीन चॅप्टर आज आपण सुरू करणार आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा, थोडा स्पीड वाढवा. ओके, 2 चॅप्टर झाले आपले. हॅलोअल्केन्स, हॅलोअरीज झालं, अल्कोहोल, फिनॉल, इथर पण झालं. आता कोणतं स्टार्ट करणार आहे आपण? बघा, नाव लिहिलेलं आहे. Which is that topic? Aldehyde, ketone and carboxylic acid. बरोबर, नवीन टॉपिक आहे, नवीन चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे नेम रिॲक्शन आहे ते या चॅप्टर मध्ये. कोणतं? अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर, चला मग बघूया आपण काय काय. बघा, मागच्या वेळेस जे पाहिलं आपण, लास्ट लेक्चरला जे पाहिलं आपण, त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं आपण? लास्ट लेक्चर किंवा लास्ट चॅप्टर जे आहे, काय काय होतं ते बघा. अल्कोहोल होतं, अल्कोहोल, फिनॉल आणि काय म्हणायचो आपण? इथर. बरोबर, आता हे लिहिताना कसं लिहायचो आपण? अल्कोहोलला कसं डिनोट करायचं आपण? ROH, फिनॉलला एरोमॅटिक रिंगला OH आणि इथरला ROR. बरोबर, म्हणजे बघा, हा जो ऑक्सिजन आहे, whether it is of alcohol, whether it is of phenol, or whether it belongs to ether, in all these conditions it is carrying which bond? Single bond. बरोबर, ऑक्सिजनला काय सिंगल आहे, इथं पण ऑक्सिजन सिंगल बॉन्डने अटॅच आहे आणि इथरच्या केस मध्ये पण सिंगल. म्हणजे काय होतं, लास्ट चॅप्टर पर्यंत ऑक्सिजन जो होता फंक्शनल ग्रुप मध्ये, तो काय होता? तो सिंगल बॉन्डला अटॅच होता. आता जे बघणार आहे आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये, याच्यामध्ये काय स्ट्रक्चर राहतं? त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर असतं बघा, C डबल बॉन्ड O, आणि या फॉर्मॅटचं आपल्याला थ्रू आउट द चॅप्टर आता बघायचं. म्हणजे काय? C डबल बॉन्ड O. बघा, इथं काय होते? सिंगल होते सगळे, इथं काय झाले? डबल. आणि या कार्बनचे बॅलन्स 1 आणि 2 फुलफिल आहे. उरलेल्या 2 जे आहे, मग त्या 2 ला वेगवेगळे ग्रुप्स अटॅच होत जातील. अल्किल ग्रुप, ॲरिल ग्रुप, आणि त्याप्रमाणे मग त्याचं नॉमेनक्लेचर यायचं आहे. फक्त बेसिक फंडा काय आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर काय राहणार? हे CO. आणि या CO ला काय म्हणतोय आपण माहिती आहे? याला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. बरोबर, काय म्हणतो याला आपण? कार्बोनिल ग्रुप. असा कार्बन की जो डबल बॉन्डने ऑक्सिजनला अटॅच आहे आणि त्याचे 2 व्हॅलेन्सी फ्री आहे, त्याला काय म्हणतो आपण? C डबल बॉन्ड O. त्याला काय म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप म्हणतोय. बरोबर, आता बघा, या कार्बोनिल ग्रुपच आपल्याला बघायचं आहे अल्डिहाइड, कीटोन मध्ये. याचं जर आपण हायब्रिडायझेशन बघितलं तर काय येणार? या कार्बनचं हायब्रिडायझेशन बघा, अटॅच कितीने येतो? 1, 2 आणि 3. म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड पेअर किती आहे? 3. हायब्रिडायझेशन कसं काढतो आपण? बघा, हायब्रिडायझेशन म्हणजे काय? नंबर ऑफ, बघा, लास्ट लेक्चरला आपण घेतलेलं आहे ऑलरेडी. लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट चॅप्टर म्हणा. आता इथरचे स्ट्रक्चर ऑफ इथर मध्ये आपण घेतलं होतं की काय? नंबर ऑफ बॉन्ड पेअर, नंबर ऑफ काय? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. बॉन्ड पेअर म्हणा किंवा नंबर ऑफ ऍटम अटॅच. नंबर ऑफ ऍटम अटॅच किती आहे? 1, 2 आणि 3. प्लस काही लोन पेअर आहे का कार्बनला? नाही, कारण 4 व्हॅलन्सी 1, 2, 3, 4 फुलफिल, म्हणजे 0. म्हणजे किती? 3. म्हणजे हायब्रिडायझेशन काय असेल? sp1 राईट. म्हणजे बघा, याचं हायब्रिडायझेशन काय येतंय? sp2. म्हणजे कार्बोनिल कार्बन जो आहे, तो कार्बोनिल कार्बन कोणता? sp2 हायब्रिडाइज. क्लिअर? ऑक्सिजन आणि 2 व्हॅलन्सी. आता इथपर्यंत तर क्लिअर झालं. हायब्रिडायझेशन माहित पडलं आपल्याला. कार्बोनिल मध्ये काय राहणार? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. आता याच्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप कसे आयडेंटिफाय करायचे? अल्डिहाइड कोणता असेल, कीटोन कोणता असेल, किंवा डिफरंट डिपेंडिंग ऑन द अटॅचमेंट टू दिस कार्बन कसे राहते ते आपण बघणार आता. बरोबर, बघा, इथपर्यंत तर क्लिअर झालंय तुम्हाला. आता काय बघणार आपण? आता बघा, हा जो C डबल बॉन्ड O आहे, इथे जर आपण H, C डबल बॉन्ड O आणि इकडे जर R घेतला,
ओके, बघा काय लिहितोय मी स्ट्रक्चर. हा तर कॉमन असणार सी डबल बॉन्ड ओ, इथे येतोय एच, इथे येतोय आर, म्हणजे काय आर सी एच ओ. तर या टाईपच्या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे काय, अल्डेहाइड. म्हणजे आता बघा आहे तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. ओके, म्हणजे काय अल्डेहाइड्स, दिस आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे ओव्हरऑल यांना काय म्हटलं जातं, अल्डिहाइड म्हणा किंवा कीटोन म्हणा, तर यांना म्हणताना आपण कार्बोनिल कंपाऊंडच म्हणतो. का कार्बोनिल कंपाऊंड, बेसिकली आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड, पण ऑर्गॅनिक मध्ये अजून काय स्पेसिफिक कार्बोनिल, कारण काय सी डबल बॉन्ड ओला अटॅच आहे. आता बघा हा काय हे स्ट्रक्चर कसं आहे याचं, की कार्बनच्या ह्याच्या दोन व्हॅलन्सी आहे. तर आउट ऑफ टू फ्री व्हॅलन्सी ऑफ कार्बन, वन व्हॅलन्सी विल बी फुलफिल्ड बाय हायड्रोजन अँड अदर व्हॅलन्सी विल बी फुलफिल्ड बाय. आता हा आर म्हणजे काय असेल, तो अल्किल असेल, ॲरिल असेल किंवा हायड्रोजन असेल, प्रोव्हाइडेड दॅट एक व्हॅलन्सी काय असेल कंपल्सरी हायड्रोजन. ओके, अल्डिहाइडच्या केसमध्ये. ठीक आहे ना, पहिलंच लेक्चर आहे, समजून घ्या व्यवस्थित. इंट्रोडक्शन घेतोय आपण. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप समजून घ्या. काय म्हणतोय आपण, कार्बनच्या दोन व्हॅलन्सी पैकी एकाला कंपल्सरी हायड्रोजन आणि दुसरा आर. आणि हा जो आर आहे, हा आर काय असू शकतो, तर आर इक्वल टू एच पण असेल किंवा अल्किल पण असेल किंवा ॲरिल पण असेल. बरोबर, हा काय झाला अल्डिहाइड. म्हणजे इथं काय असेल एच सी एच ओ पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल बघा याचं जर स्ट्रक्चर लिहिलं, फॉर एक्झाम्पल लिहिणार तर काय लिहिणार, एच सी एच ओ. बरोबर, नॉमेनक्लेचर अजून बघणार, सध्या फक्त स्ट्रक्चर समजून घ्या, अजून डिटेल भरपूर घ्यायचं आपल्याला. एच म्हणजे काय, हा एच सी, इथं काय एच असू शकेल, तर इथं लिहितो पॉसिबिलिटी आपण एच सी एच ओ. त्याच्यानंतर इथं सपोज आरच्या ठिकाणी एच नंतर पहिला अल्किल ग्रुप कोणता, सी एच थ्री. काय लिहिणार, सी एच थ्री सी एच ओ, सी एच थ्री सी एच ओ. बरोबर, ऍसिड अल्डिहाइड म्हणतो याला आपण. कॉमन नेम आपण बघणार आहे, अजून यांचे नॉमेनक्लेचर बघणार आहे. सध्या काय फक्त समजून घ्या स्ट्रक्चर्स कोणकोणते. बघा आता कार्बोनिल मध्ये पहिला तर पाहिला आपण कोणता झाला, पहिला अल्डिहाइड. आता बघा कार्बनच्या दोन व्हॅलन्सी पैकी एक होते हायड्रोजन याच्यात फर्स्ट मध्ये. आता सेकंड बघू आपण. आता सेकंड मध्ये काय होणार, सपोज जर असं स्ट्रक्चर असेल आर सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे आर असेल. ओके, असं जर असेल तर म्हणजे काय, कार्बनची व्हॅलन्सी इकडे तर ऑक्सिजन, पण आता या हायड्रोजनच्या ठिकाणी काय झालं, अल्किल ग्रुप आला. म्हणजे काय, द कार्बोनिल कंपाऊंड इन विच बोथ द व्हॅलन्सी ऑफ कार्बन एटम are fulfilled by alkyl group are called as ketone. Okay, the carbonyl compound in which both the valencies of carbon are fulfilled by alkyl group are called as ketones. आणि अल्डिहाइड मध्ये काय आहे, एक हायड्रोजन असेल कंपल्सरी, एक हायड्रोजन, दॅट इज अल्डिहाइड. म्हणजे काय म्हणतो आपण त्या शॉर्ट मध्ये सी एच ओ. हा बघा सी एच ओ आणि इथं आर सी ओ आर. बरोबर आहे, क्लिअर आहे. आता हा आर जो आहे हा सिमिलर पण असेल किंवा डिफरंट पण असू शकतो, ते बघणार आपण. पण सध्या काय काम आहे तुमचं, सध्या फक्त समजून घ्या की काय काय म्हणतोय आपण. यांना काय म्हणतोय आपण, यांना काय म्हणणार, दीज आर कीटोन. ओके, दोघी व्हॅलन्सी आर ने फुलफिल झाल्या. थर्ड कोणता बघणार आपण, आता बघा डिफरंट ग्रुप बघणार आहे आपण. हा तर झाला कीटोन. कीटोन नंतर अजून कोणता येणार बघा, सपोज आता याच्या ठिकाणी आपण आर सी ओ ओ एच या टाइपचा जर ग्रुप असेल, आपण काय आहे बघा सीओ दिसला म्हणजे काय आला, कार्बोनिल ग्रुप. तर याच म्हणजे हा एक्झाम्पल काय आहे, हे सगळ्याचे फंक्शनल ग्रुप बघतोय आपण. दीज आर ऑल कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप, सी डबल बॉन्ड ओ. याच्यात पण सी डबल बॉन्ड ओ, याला काय म्हणतो आपण, आर सीओ ओ एच किंवा हा सीओ ओ एच, याला काय म्हणतो आपण, कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणतो आपण, कार्बोक्सिलिक
कार्बोक्झिलिक ऍसिड. क्लिअर. त्याच्यानंतर बघा आता हा जो आहे RCOOH, याच्यामध्ये अजून काय होतं, हा जो आहे RCOOH च्या ठिकाणी सपोज RCO जर Cl आला, ओके, RCOCl, तर याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण असाइल क्लोराइड. काय म्हणतो, असाइल क्लोराइड. बघा हे सगळे फंक्शनल ग्रुप आपण बघतोय. ऍक्च्युअल स्टडी करताना आपल्याला कोणते लागणार, फक्त अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्झिलिक ऍसिड. अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्झिलिक ऍसिड. हे कशासाठी, हे आपल्याला केव्हा केव्हा रिएक्शन्स मध्ये येत जातील किंवा मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये येतील, त्याच्यामुळे हे ग्रुप पण माहित असणं गरजेचं आहे. अल्टिमेटली काय त्यांच्यामध्ये सीओच आहे ना, त्याच्यामुळे हाही कन्सिडर होणार. हा क्लिअर. असाइल ग्रुप, असाइल क्लोराइड म्हणतो आपण. त्याच्यानंतर बघा RCOCl झाला, अजून कोणता येणार, RCOO आणि RCOOR. आता काय केलं आपण, हा H होता, या H च्या ठिकाणी काय केलं, फक्त R रिप्लेस केला. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण ईस्टर. ओके, these are all functional groups containing CO as carbonyl group as the functional group. बघा CO झाला, आणि त्याच्यानंतर कोणता पाहिला आपण, ईस्टर पाहिला. कार्बोक्झिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहे COOH. OH मधून काय रिप्लेस केला, Cl. या ग्रुप मध्ये काय केलं, फक्त H च्या ठिकाणी काय घेतला, R घेतला. अजून बघा, अजून याच्यामध्ये कोणता, RCONH2. RCO, आता OH रिप्लेस केला कशाने, NH2 ने. याला काय म्हणतो आपण, ऍसिड अमाइड. काय म्हणतो, ऍसिड अमाइड. ठीक आहे, हा एक झाला 6. आणि अजून बघा RCO, RCOO, C डबल बॉन्ड O R. बघा काय केलं आपण, RCOO आणि H च्या ठिकाणी पुन्हा COR, RCO, म्हणजे हा ग्रुप अटॅच केलेला आहे. याला काय म्हणतो आपण, अनहायड्राइड म्हणतो. ओके, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड. ओके, क्लिअर. इथपर्यंत 7 ग्रुप पाहिले आपण, विच कंटेन्स CO as the main functional group, कार्बोनिल ग्रुप. बघा परत सांगतो एकदा, अल्कोहोल फिनॉल मध्ये काय होतं, सगळे सिंगल बॉन्ड होते. कीटोन मध्ये काय राहणार, डबल बॉन्ड राहणार, C डबल बॉन्ड O. मग आता C डबल बॉन्ड O कंटेनिंग कोणकोणते फंक्शनल ग्रुप्स असतील, तर हे जे व्हेरी होतील त्याच्याप्रमाणे वेगवेगळे ग्रुप्स बनत जातील. बरोबर. जसं कोणता पहिला, सपोज इथं जर H आणि R असेल तर काय म्हणतोय आपण, त्याला काय म्हणतोय बघा, अल्डिहाइड. ओके, फॉर एक्झाम्पल HCHO, CH3CHO. ओके, त्याच्यानंतर दोघे जर R असतील, आता इथं काय म्हणणार आपण, इथे लिहून घ्या अंदाज, R इक्वल टू काय, R इक्वल टू इथं काय असेल, अल्किल पण असेल किंवा एरिल पण असेल. ते सेम पण असतील किंवा डिफरंट पण असतील. ओके, सेम इन द सेन्स CH3CO CH3 म्हणजे सेम झाले, CH3CO C2H5. डिफरंट किंवा CH3CO आणि इथं जर एक बेन्झीन रिंग, फिनिल रिंग अटॅच असेल तर तो कोणता होऊन जाईल, एरिल. ओके, त्याच्यानंतर RCOOH. बघा प्रत्येक ठिकाणी CO कॉमन आहे, कार्बोनिल ग्रुप, कार्बोक्झिलिक ऍसिड. त्याच्यानंतर कार्बोक्झिलिक नंतर कोणता पाहिला आपण, असाइल क्लोराइड, RCOCl. RCOCl म्हणजे CO ला अटॅच काय केलं, फक्त OH रिप्लेस करून Cl, दॅट इज असाइल क्लोराइड. नंतर OH मधला फक्त H रिप्लेस R ने केला. हा बघा हा R, इथं काय चेंज करतोय आपण, त्याला अंडरलाईन केली मी, Cl. हा R, त्याला काय म्हणतोय आपण, ईस्टर. बरोबर. इथं काय चेंज केला, पूर्ण OH ग्रुप चेंज झालेला आहे कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणून. हा बघा RCO, OH ला रिप्लेस केला NH2, त्याला काय म्हणतो, ऍसिड अमाइड. आणि RCO हा जो ग्रुप आहे पूर्ण, RCOO आणि H ला COR,
त्यावेळेस अटॅच करणार त्याला काय म्हणणार आपण ऍसिड अनहायड्राइड. ओके, आता हे जे आर आहे तर आरच्या ठिकाणी आपण अल्किल लावू किंवा ऍरिल लावू, बरोबर. CH3 C2H5 C3H7 किंवा त्यांच्या ऐवजी काय करणार आपण बेन्झीन रिंग, बरोबर. अल्किल रिंग, ऍरिल रिंग म्हणतो ना आपण यालाच, क्लोज रिंग स्ट्रक्चर ते लावणार. क्लिअर, त्याला आपण ऍरिल म्हणतो. म्हणजे दीज आर ऑल फंक्शनल ग्रुप्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. आपल्या स्टडी कोणते करायचे, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. पण तुमची प्रॅक्टिस काय पाहिजे, सगळे ग्रुप आपल्याला माहित पाहिजे. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, एंट्रन्स एक्झामचे पॉइंट ऑफ व्ह्यू पण हे कामात येणार, बरोबर. क्लिअर आहे. याचं काय करणार, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता काय करणार आपण नेक्स्ट घेऊया, तोपर्यंत हे लिहून घेणार, स्क्रीनशॉट घ्या. हे पुसतोय मी आता. क्लिअर. बघा आता आपण हे चॅप्टर तर बघतोय आपण अल्डिहाइड, कीटोन, बरोबर. आता हे जर चॅप्टर आपण बघतोय काहीतरी तर पर्पज असेल ना, चॅप्टर दिलेला आहे सिलेबसला. बघा आता चॅप्टर जर दिलेलं आहे काहीतरी पर्पज असेल. डे टू डे लाईफ मध्ये काय का अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड दिलेलं आहे सर म्हणून आम्ही शिकतोय, तसं नाही. आपल्याला दिलेलं म्हणजे काय, यांचा डे टू डे मध्ये यूज भरपूर होतो. फॉर एक्झाम्पल याच्यातले बरेचसे असे कंपाऊंड आहे ज्यांच्यामुळे आपल्याला आपले डे टू डे लाईफ मधले जे प्रॉडक्ट आहे त्यांच्यामध्ये यांचा यूज होतो, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल बघा याच्यातच कोणकोणते, ब्युटीर अल्डिहाइड सपोज आपण घेतला एखादा. ब्युटीर अल्डिहाइड म्हणजे काय, तो अल्टिमेटली काय आहे, तो अल्डिहाइडच आहे. बघा अल्डिहाइड, तर याला जो स्मेल आहे किंवा ओडर जो येतो कसा आहे, बेसिकली याला बटरी ऑर्डर येतो. ओके, बटरी ऑर्डर म्हणतो आपण त्याला. आणि त्याचा यूज कशामध्ये केला जातो, तर फूड मध्ये याचा यूज केला जातो, बरोबर. फूड किंवा मार्गारीन म्हणून पण फूड म्हणतात, त्याच्यामध्ये यूज केला जातो. म्हणजे काय बघा, सपोज इथं आपण जर टेबल बनवला, हे नेम, यांचा ओडर, हे काय बघतोय आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहतोय ना, यांचा यूज असेल काहीतरी म्हणून तर स्टडी करतोय ना आपण यांना डे टू डे लाईफ मध्ये. आणि युजेस, तर असे बरेचसे कंपाऊंड बघा. ब्युटीर अल्डिहाइड आहे ज्याला बटरी स्मेल होतो, फूड मध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर एक व्हॅनिलीन आहे, व्हॅनिलीन, बरोबर. आता ओडर कसा आहे याचा, बरोबर, व्हॅनिला. आता बघा व्हॅनिला म्हणजे काय, आईस्क्रीम है ना. आईस्क्रीमचे जे फ्लेवर आहे बेसिकली व्हॅनिला, तर ती व्हॅनिला कुठून आलेली, व्हॅनिलीन पासून आलेली. तो पण कोणता कंपाऊंड आहे, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यात बघणार आपण. ओके, कशात यूज केला जातो, आईस्क्रीम मध्ये. ठीक आहे. असे बरेचसे कंपाऊंड, व्हॅनिलीन झाले. त्याच्यानंतर एक मस्कॉन म्हणून आहे, मस्कॉन. मस्कॉन म्हणजे काय, तो कीटोनच आहे. ओके, आणि फ्रॅग्रन्स किंवा ओडर जो आहे त्याला काय, मस्की ओडर म्हणतो आपण त्याला, बरोबर. तर तो कशामध्ये यूज केला जातो, परफ्यूम जे आहे. ओके, तर परफ्यूम मध्ये याचा यूज होतो. बघा नाव बऱ्याचदा परफ्यूमचे वापरले असते ना, व्हाईट मस्क, राईट. तर तो मस्क जो आहे तो बेसिकली मस्कॉन म्हणजे तो कुठून वापरला जातो, कीटोन येतो. ओके, मस्कॉन, ओन आहे ते बघणार आपण. मस्की ओडर येतो परफ्यूम मध्ये, भरपूर आहे असे. त्याच्यानंतर ऍसिटोफिनोन एक आहे. बघा तो तर बघायचा आपल्याला, ऍसिटोफिनोन. ऍसिटोफिनोनचा पण बेसिकली काय म्हणू शकतो आपण त्याला, ओडर जो आहे तो पिस्ताचिओ म्हणतो आपण त्याला. पिस्ता फ्लेवर आहे ना आईस्क्रीमला, जे पिस्ता फ्लेवर, जसं व्हॅनिला पाहिलं तसं ओडर म्हणतो आपण त्याला, फ्रॅग्रन्स म्हणतो. तो कसा आहे, पिस्ताचिओ. यूज ऑब्विसली कशामध्ये केला जातो, आईस्क्रीम, राईट. असे बरेच. बेन्झल्डिहाइड आहे, बेन्झल्डिहाइड आल्मंड्स मध्ये वापरला जातो, बदाम. ठीक आहे, म्हणजे काय आहे की दे आर द पार्ट ऑफ अवर लाईफ, डे टू डे लाईफ. तर डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतोय. दिस आर, आपण हे सगळं काय बघतोय, इंट्रोडक्शनच पाहतोय ना. इंट्रोडक्शन मध्ये हे बघा किती यूज आहे याचं. व्हॅनिला, यांचा जर शोधच लागला नसता तर व्हॅनिला किंवा पिस्ता फ्लेवर तुम्हाला खायला मिळाला असता का, नाही, बरोबर. म्हणजे त्यांचा डे टू डे लाईफ मध्ये यूज आहे.
क्लिअर? तर हा जनरल झाला. ओके, कधी कधी चुकून याच्यावर आलाच क्वेश्चन तर विचारला जातो की या फ्लेवर किंवा बेसिकली फ्लेवर आणि कंपाऊंड्स कोरिलेट विचारलं जातं. त्या केसमध्ये एवढं माहित राहू द्या फक्त, ठीक आहे? किंवा डिटेल अजून बुक मध्ये रीड करू शकता तुम्ही. तर हे झालं जनरल इंट्रोडक्शन. आता काय बघणार आपण, यांचं कॉमन नेम बघून घेऊ. नॉमेनक्लेचर बघा, इंट्रोडक्शन बघतोय आपण, सगळे कार्बोनिल ग्रुप्स पाहिले, जनरल नेम, ऑर्डर किंवा फ्रॅग्रन्स म्हणू शकतो त्याला, आणि त्यांचे युजेस पाहिले. त्याच्यानंतर काय बघणार आपण, ठीक आहे, हे पण लिहून घेणार. त्याच्यानंतर काय बघू, यांचं आपण नॉमेनक्लेचर बघूया, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. नॉमेनक्लेचर मध्ये काय आहे बघा, नॉमेनक्लेचर जे आहे यांचं बेसिकली, तर नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती आहे, नॉमेनक्लेचर मध्ये काय राहतात, दोन सिस्टम असतात. ओके, कोणकोणत्या असतात त्या नॉमेनक्लेचर मध्ये, एक तर आहे कॉमन सिस्टम आणि दुसरी आययुपीएसी सिस्टम. बघा, हे चॅप्टर घेताना आपण कसं घेणार आहे, पहिले अल्डिहाइड कीटोन, कारण दोघे कोरिलेट करतात एकमेकांशी, आणि त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड. जसं आपण लास्ट चॅप्टर अल्कोहोल फिनॉल घेतलं होतं आणि त्याच्यानंतर काय घेतलं होतं आपण, इथर. तसंच याच्यात अल्डिहाइड कीटोन घेणार आणि त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड. तर बघा, याच्यामध्ये काय बेसिकली नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन सिस्टम जे आहे त्याच्यात पण कसं बघणार आपण, पहिले अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर, मग कीटोनचं, आणि त्याच्यानंतर आययुपीएसी अल्डिहाइडचं, आययुपीएसी कीटोनचं. ओके, तर बघा, कॉमन सिस्टम जे आहे नॉमेनक्लेचर मध्ये, कॉमन सिस्टम मध्ये जे नॉमेनक्लेचर करतो आपण कोणाला, अल्डिहाइडचं, तर लिहिताना काय म्हणतो आपण की इक ऍसिड. बघा, आता कॉमन सिस्टम बघतोय आपण, कोणाची बघतोय ती, अल्डिहाइडची. अल्डिहाइडला कसं नॉमेनक्लेचर केलं जातं, तर इक आयसी, इक ऍसिड ऑफ करस्पॉन्डिंग acid is replaced by aldehyde. म्हणजे कसं, सपोज बघा, आता पहिला जो कंपाऊंड आहे HCHO, आताच पाहिलं ना आपण, HCHO म्हणजे काय, अल्डिहाइड, फॉर्म अल्डिहाइड. याला काय म्हटलं जातं, फॉर्मिक ऍसिड म्हणतात, ऍसिडच्या फॉर्म मध्ये फॉर्मिक म्हणतो आपण याला, फॉर्मिक ऍसिड. तर बघा, कॉमन सिस्टम मध्ये काय करतो आपण, इक ऍसिड रिप्लेस करतोय कशाने, अल्डिहाइडने. तर नाव कसं लिहिणार याचं, फॉर्म अल्डिहाइड. क्लिअर आहे? इक कशाने रिप्लेस केला आपण, अल्डिहाइडने. तसाच सपोज दुसरा घेऊया आपण, CH3CHO. याला ऍसिड कसं म्हणतो आपण, ऍसिटिक ऍसिड म्हणतो याला. काय म्हणतो, ऍसिटिक ऍसिड. तर बघा, कॉमन सिस्टम मध्ये काय म्हटलं आपण, इक ऍसिड शुड बी रिप्लेस बाय अल्डिहाइड. म्हणजे ऍसिड पर्यंत तर लिहिणार आपण, ऍसिड अल्डिहाइड. म्हणजे काय लिहिणार याला म्हणताना, ऍसिटल्डिहाइड, CH3CHO ऍसिटल्डिहाइड. आता बघा, हे जसं अजून डिटेल आपण भरपूर येणार आहे, फक्त हे जनरल आता समजून घ्या. कॉमन सिस्टम मध्ये कशी नेमिंग करतोय आपण, बऱ्याचदा कॉमन वरून पण विचारले जातात, सगळ्यांनी विचारले जातात, काही स्पेसिफिक. फॉर्म अल्डिहाइड झाला, ऍसिड अल्डिहाइड झाला. त्याच्यानंतर बघा, अल्किलच्या ठिकाणी अजून कसं राहू शकतं, ही अल्किल ऍरिनची चेन पण असू शकते. तुम्हाला बोललो ना, RCHO जो आहे, तर बेसिकली बघा, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड, थर्ड. इथं काय, बेन्झीनला CHO आहे, तर याला बेन्झोइक ऍसिड म्हणतात, आणि आययुपीएसी मध्ये याचं नाव काय, बेन्झ अल्डेहाइड. आता बघा, हे जे हे आययुपीएसी मध्ये पण ऍक्सेप्टेड आहे आणि कॉमन सिस्टम मध्ये पण आहे. याच्यावर भरपूर आपल्याला घ्यायचं आहे, अजून एक्झाम्पल्स वगैरे, मेथड ऑफ प्रिपरेशन याची बघायची. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे आपण, मागच्या टॉपिक मध्ये काय, बेन्झीन रिंग आणि CHO. काय केलं आपण, फक्त हा बघा, इथं CH3 होता, R होता, अल्किल होता, अल्किलच्या ठिकाणी काय केलं, फक्त ऍरिल अटॅच केला आपण. ओके, CHO म्हणजे चेंज काहीच करत नाही आपण. हा जो आहे CO असाच आहे ना, H आणि R. तर हा CHO तर कॉमन आहे, हा बघा CHO. R च्या ठिकाणी आपण फक्त वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच करत जातो. पहिल्या वेळेस H केला, मग CH3 केला, नंतर ऍरिल केला, बरोबर.
म्हणजे हे झाले यांचे कॉमन नेम्स, फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड, बेन्झल्डिहाइड. त्याच्यानंतर सपोज 2 ऐवजी 3 असतील तर काय म्हणणार आपण, प्रोपिऑनल्डिहाइड म्हणतो. 3 ला 4 असेल तर ब्युटिरल्डिहाइड, बरोबर, ब्युटिरल्डिहाइड म्हणतो. आणि इथं झाले कॉमन सिस्टम, बरोबर. आता याच्यामध्येच अजून एक पार्ट काय की पोझिशन्स दिल्या जातात. सपोज बघा असं जर स्ट्रक्चर असेल CH3 CH2 CH2 CHO आणि सपोज इथे जर Br असेल, ओके. तर पोझिशन्स ज्या आहेत, आता बघा कार्बन जो आहे फंक्शनल ग्रुप, कार्बनच्या या कार्बनच्या शेजारात, आता अल्डिहाइड ग्रुप जो आहे दे आर कॉल्ड ॲज टर्मिनल फंक्शनल ग्रुप. म्हणजे काय, दे आर ऑलवेज प्रेझेंट ऍट द एंड पोझिशन, बरोबर. म्हणजे IUPAC मध्ये नॉमेनक्लेचर करताना आपण बाय डिफॉल्ट 1 नंबर देणार त्यांना. म्हणजे याला जर 1 देतोय आपण, बरोबर, तर 2 नंबरला 3 आणि 4. आता हे तर झाला IUPAC. कॉमन सिस्टम मध्ये यांना काय म्हणतो, या कार्बनला आपण अल्फा, याला बीटा आणि याला गॅमा, ओके. म्हणजे कॉमन सिस्टम मध्ये याचं नाव काय, 1 2 3 4, याला आपण म्हणतो ब्युटिरल्डिहाइड. आणि कॉमन सिस्टम मध्ये फंक्शनल ग्रुप नंतरचा पहिला कार्बन त्याला अल्फा म्हणतो, फंक्शनल ग्रुप नंतरचा दुसरा बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा. आता हा बघा बीटा पोझिशनला ब्रोमो आहे, म्हणजे याला कसं म्हणणार आपण, बीटा ब्रोमो ब्युटिर अल्डेहाइड, ओके. ब्युटिरल्डिहाइड तर त्याचं नाव आहे, बीटा पोझिशनला ब्रोमो अटॅच झालेला आहे, म्हणजे कॉमन सिस्टम मध्ये काय नाव झालं त्याचं, बीटा ब्रोमो ब्युटिर अल्डेहाइड, ओके. क्लिअर इथपर्यंत. हे सगळे कॉमन नेम झाले, फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड, त्याच्यानंतर ऍरिल ग्रुप मध्ये बेन्झल्डिहाइड, आणि ते काय पाहिलं आपण, बीटा ब्रोमो ब्युटिरल्डिहाइड. क्लिअर आहे. अल्फा पोझिशन डायरेक्ट फंक्शनल ग्रुपला अल्फा पोझिशन नाही म्हणत आहे आपण, फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा कार्बन जो आहे त्याला आपण अल्फा म्हणणार, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा. अल्फा बीटा adjacent to the functional group. First carbon which is directly adjacent to the functional group, it will be called as alpha carbon. Besides that carbon, that will be known as beta, and third carbon will be known as gamma position. Okay. हे कॉमन सिस्टम मध्ये IUPAC मध्ये वापरणार का आपण, IUPAC मध्ये वापरणार आणि IUPAC मध्ये आपण काय करणार, 1 2 3 असं नॉमेनक्लेचर देणार, ओके. ठीक आहे. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण काय केलं, इथं थांबूया आपण सगळे इंट्रोडक्शन पाहिली, फंक्शनल ग्रुप्स पाहिले, कार्बोनिल कंटेनिंग कंपाऊंड, त्याच्यानंतर युजेस पाहिले आपण, डे टू डे लाईफ मध्ये कोणते कंपाऊंड यूज केले जातात. अजून कॉमन सिस्टम आपण स्टार्ट करून दिलेली, ती कोणती बघितली आपण, अल्डिहाइडची पाहिली आहे. नेक्स्ट लेक्चरला काय करणार आपण, कीटोनची कॉमन सिस्टम आणि IUPAC सिस्टम, अल्डिहाइड आणि कीटोन, ओके. तुमचं काम काय, तुमचं होमवर्क काय, यांची पूर्ण प्रॅक्टिस करा, प्रॉपर नोट्स बनवा, आणि सपोज बुक मध्ये काही आता एक्स्ट्रा एक्झाम्पल्स असतील, ओके, त्यांची पण प्रॅक्टिस करा, ते समजून घ्या. ठीक आहे. थांबूया आपण, नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करूया, ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच.